त्या क्षणासाठी मेहनत करा मित्रांनो, ज्या क्षणाला तुम्ही स्वतःला म्हणाल कठीण होतं पण मी करून दाखवलं. हाय, हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? सर्व ठीक असतील अशी मी आशा करते ना आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर हे आता मी जे तुम्हाला ब्लाऊज दाखवते ना, तर ते एकाच कस्टमरचे 4 ब्लाऊज होते. तर एकेने मी पहिले शिवून घेतलेला होता आणि हे 2 बाकी होती कटिंग करायची, तर तो पण दाखवते तुम्हाला कटिंग. आणि याला आहे ना आर्य वर्क होतं, तर ब्लाऊज खूप छान होते आणि साड्या पण त्यांच्या खूप छान होत्या. तर ब्लाऊजसाठी लागणार आहे ना, तर मी साधे साईमान आहे ना आधीच आणून ठेवलेलं होतं. अस्तर, लेस आणि दोरे वगैरे ना मॅचिंग सर्व आणून ठेवलेलं होतं. आणि म्हणजे कसं आहे, लागलं तर पटकन शिवता येतं. आता आहे ना खूप पावसाळ्याचं म्हणजे पावसाचे दिवस आहे, त्याच्यामुळे ना कुठं काही आणायचं असलं ना बारीक सारीक, तर जायला खूप कंटाळा येतो. त्याच्यामुळे ना आधीच आणून ठेवलेलं बरं असतं. तर हे 2 ब्लाऊज कटिंग करायचे, ते कटिंग करून घेते आणि स्टिच पण करून घेते. आणि हे बघ खूप सारा पसारा पण दुकानात पडलेला आहे, कारण की आधी पण मी स्टिच करून काही शिवलेलं होतं. आणि याचा ना मी शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेला आहे, कसा ब्लाऊज कट केलेला आहे काय. आणि मी हे ब्लाऊज म्हणजे कटिंग आहे ना खरंच खूप छान आहे. खुशी फॅशन पॉईंट आहे आणि यांच्या पेपर पॅटवरून मी ब्लाऊज कटिंग करते, खूप छान आहे. आणि बघा आता हा ब्लाऊज कटिंग करताना ना त्यांनी पीस कट करून आणलेला होता, तर तो पीस पण थोडा कमी होता. आणि ब्लाऊजचं माप आहे ना 42 साईजचं होतं. तर मला आहे ना नंतर कपडा पण कमी पडला, तर मी साडीतून थोडा काढून घेतला. त्यांनी काढतानीच आहे ना पीस कमी काढलेला होता आणि काढताना तो तिरका पण होता, त्याच्यामुळे ना असं अडचण येतात. तर ब्लाऊज असे तिरके म्हणजे कोस असला ना तर कटिंग करायला थोडा त्रास होतो. तर मी ब्रापट्टी काढण्यासाठी वेगळा कपडा घेतलेला आहे हे बघा. आणि परत बाहीला पण जॉईन करायचं होतं, त्याच्यासाठी पण लागलाच असता. तर कधी कधी ना ब्लाऊज पीस खूप मोठे येतात आणि कधी कधी ना खूप छोटे येतात, त्याच्यामुळे ना ब्लाऊज बसायला प्रॉब्लेम पण येतो. नाही आता मी हे 2 ब्लाऊज कटिंग करून ठेवलेले. मी घरात नंतरून आल्यानंतर बघितलं तर स्वामीन आणि आरूज चाललं होतं आहे बघा. मोठी बहीण करत असले का लहान पण बरोबर करतो. तर बघा त्याचं कसं पण पेन घेऊन असं वह्यांवर काढायचं काम चालूच आहे. चला मग तसं बघून बघूनच पोरं पण शिकतात. तिने जे घेतलं ना ते स्वामीला लागतं. असं कसं आहे, लहान मुलं बघतातच. आणि बघा देवाऱ्यातली लाईट लावली ना तर देवारा एकदम असं छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय. कारण की खूप दिवसापासून ना देवाऱ्यातली लाईट बंद पडलेली होती, तर मग फायनली ती लावूनच घेतली. आणि बघा चाललंय स्वामीचं काही ना काही. आणि त्याने आता बघितलंय माझ्या हातात मोबाईल आहे, तर लगेच मोबाईल घ्यायला पळालं होतं. त्याच्यामुळे ना शूट करायला काही घेतलं का तो लगेच मोबाईल घेऊन पळतो, त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ काढत नव्हती. तर मला संध्याकाळच्या वेळेस आहे ना कारल्याची भाजी करायची होती. ह्या जवळजवळ हा टाईम आहे ना 5-5:30चाच होता, कारण की लवकर स्वयंपाक करून मला नंतरून थोडं ब्लाऊज पण स्टिच करायचं होतं. किंवा कारल्याची भाजी करायची. तर मी कारले ना पहिले स्वच्छ धुवून घेतले ते. आणि मी तुम्हाला त्या दिवशी दाखवलंच, मी भाजीपाला आहे ना आधी स्वच्छ धुवून घेते. आणि कारले ना त्याच्यामध्ये अशी फोड करून त्याच्यात आहे ना चांगलं मीठ भरून घेतलेलं आहे. बघितलं मीठ किती चमचा भरलेलं आहे. आणि त्याच्यात कढईत आहे ना थोडं पाणी टाकून अर्धा लिंबू टाकलेला आहे आणि चांगलं आहे ना वाफवून घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल का एवढं मीठ टाकलं, पण एवढं मीठ टाकल्यानंतरूनही कारलं बिलकुल खारट होत नाही. तर आपल्याला वरून नंतर परत मीठ टाकावं लागतं. उकडण्यासाठी ना चांगलं मी मीठ टाकून घेतलं. आता कारले उकडेपर्यंत आहे ना, तर मी आता भांडे वगैरे सर्व लावून घेते, कारण की सकाळचे खूप सारे भांडे पण होते. मग ते लगेच लावून घेते आणि भांडे पण घासून घेते. दिवसभर आहे ना आपलं काम चालूच राहतं. प्रत्येक गृहिणीला आहे ना घरात असं आपल्याला वाटतं काहीच काम नाही, पण खूप सारं काम राहतं. आणि बाहेरचं बघायचं म्हटलं ना तर पूर्ण वेळ आहे ना, दिवस कसा जातो ते समजत पण नाही. बघा कारले पण उकडले, बघून घेतले पहिले शिजले का नाही व्यवस्थित. पूर्ण छान वाफवून घ्यायचे कारले ना. आता लसूण पण कारल्यासाठी ना ठेचून घेते. तुम्ही पण हे लसूण जास्त टाकला ना तर कधी पण चांगलं कोणत्याही भाजीत ना जास्त प्रमाणात लसूण टाकायचं आहे, एकदम भाजी ना टेस्टी लागते. आणि शेंगदाणे ना मिक्सरमध्ये वाटून घेतले. तर मी म्हणजे शेंगदाणे ना तुम्हाला बारीक हवे असतील तर बारीक दळा, म्हणजे जाडा असं हवे असेल तर जाड दळा, तुमच्या हिशोबाने तुम्हाला आवडेल तशी. आणि ही भाजी ना जवळजवळ 3 दिवस चालते, कारण की ती ना नुसतं शेंगदाण्याचं कूट टाकूनच केलेलं आहे. आणि तुम्हाला वाटलं ना आता कांदा टाकायचा आहे तर तुम्ही कांदा पण त्याच्यात टाकू शकता. नाही बघा कारले नाही एकदम स्वच्छ धुवून घ्यायचे. कढई गरम होती ना म्हणून पकडमध्येच धरलेली होती बघा. एकदम म्हणजे एकदम आपला म्हणजे खारटपणा निघून जाण्यासाठी एकदम स्वच्छ करून घ्यायची. हे बघा कोणाला आहे ना त्याच्यातले म्हणजे बिया आवडतात, कोणाला नाही आवडत. मी जास्त काही बिया घेतलेल्या नाही त्याच्यात.
थोड्याच घेतलेल्या आहे आणि आरू पण एकदम आवडीने खाते. असं काही नाही का ती खात नाही म्हणून. आणि मला पहिले कारलं बिलकुल आवडत नव्हतं, पण असं ज्यावेळेस मी कारलं बनवायला नाही तशी मी हे कारलं खायला लागली. आता कारलंमध्ये भरण्यासाठी ना, भरलेलं कारलं करण्यासाठी शेंगदाण्याचा कूट केलेला तर तो घेतलेला आहे. म्हणून हे बघा एकदम बारीक केलेलं आहे, जास्त बारीक नाही सॉरी मीडियममध्येच केलेलं आहे. त्याच्यामध्ये ना आपली हळद, लाल मिरची आणि दुसरं काही टाकायचं नाही. कोथिंबीर असलं तर तुम्ही कोथिंबीर टाका. आणि थोडासा मी मसाला घेतला आहे काहीतरी छोटा चमचा. आणि चवीनुसार मीठ, म्हणजे मीठ कशापुरती घ्यायचं आहे तर आता आपण हे शेंगदाणे वगैरे टाकले ना त्याच्यापुरतीच मीठ टाकायचं. मीठ काही जास्त टाकायचं नाही, कारण की आपण आधीच त्याच्यात आहे ना मीठ टाकलेलं आहे. म्हणजे मग आपण कारले उकडताना मीठ त्याच्यात आपण टाकलेलंच होतं, त्याच्यामुळे डबल नाही टाकायचं. आणि थोडंसं तेल टाकायचं आहे, पण तेल टाकल्यानंतर चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. मिक्स करताना ना म्हणजे व्यवस्थित तेल लागलं पाहिजे या हिशोबाने मिक्स करायचं. आता थोडंसं मला कोरडं वाटल्यानंतर मी परत थोडंसं त्याच्यात तेल टाकलं. आणि बघा कारले ना व्यवस्थित भरून घेतले एकदम. कारण की कारला जास्त भरलं का मग म्हणजे कसं आहे ते असं पण निघत राहतं बाजूला, पण मग भरलेलं असलं का एकदम छान आणि टेस्टी येतात. हे बघा कारले ना एकदम उकडले पण छान आहे, म्हणजे शिजूनच निघालेले. तर व्यवस्थित कारले ना मस्त भरून घ्यायचे. करून बघा तुम्ही ही भाजी एकदा तरी. आणि कारले ना म्हणजे 2-3 दिवस आहे ना आरामशीर चालून जातात, कारण की त्यात कांदा नाही टाकलेला. कांदा टाकला तर ते एकच दिवस चालेल, आणि कांदा नाही टाकला तर 3 दिवस आहे ना हमखास चालून जाईल. प्रवासात गेलो तर चटणी वगैरे आपण नेतोच, आणि आपल्याला भाजी न्यायची असली तर मग थोडंसं कसं आंबून जाते, हा मोठा प्रॉब्लेम राहतो. तसं याच्यात ही भाजी आंबत नाही. कढई तापल्यानंतर ना तेलात आपलं जिरे टाकायचे, लसूण आणि कढीपत्ता मी टाकून घेतलेला आहे. जिरे टाकायची विसरलेली होती म्हणजे नंतरून टाकले. आणि आता उरलेला मसाला आहे ना तो व्यवस्थित छान आहे ना त्याच्यात परतून घ्यायचा आहे. आणि अजून शेंगदाण्याचा कूट आहे ना अजून उरलेला होता, तर तो पण मी नंतरून टाकून घेतला त्याच्यात. आणि कढई सारखी हलवू राहिली, कारण की शेगडीवर आहे ना ती कढई चालत नाही, पण ती खूप म्हणजे खालून भाग आहे ना त्याचा गोल आहे ना त्याच्यामुळे ती सारखी हलती आहे. आता उरलेला शेंगदाण्याचा कूट आहे ना तो पण टाकून घेते. या भाजीत त्याने शेंगदाणे कमी असले ना तर एकदम चव नाही देत, पण मग शेंगदाणे जास्त असले ना एकदम टेस्टी आणि चवदार देते. एकदम छान परतून झाल्यानंतरून आपलं जे कारले भरलेले होते ते त्याच्यात टाकायचे, छान आहे परतून घ्यायचे. आणि थोडंसं वरतून आहे ना कोरडं वाटतं आणि त्याच्यामुळे थोडंसं वरतून आहे ना मी तेलाची धार पण दिलेली आहे. आणि तुम्ही मस्त वाफून घ्यायची, जास्त नाही वेळ ठेवायचे, पण थोड्या वेळ ना वाफून घ्यायचे. ना आता कस्तुरी मेथी ना थोडी ती कुच करून टाकली त्याच्यात. ते आधीच टाकायला लागत होते, मग मी विसरली, मग त्याच्यामुळे नंतरून टाकले. आणि बघा व्यवस्थित आणि थोडंसं ना वाफ द्यायची, दडपायची त्याच्यात. हे बघा तेल कमी पडलं ना म्हणून मी थोडंसं तेल टाकलेलं आहे त्याच्यात वरतून. आणि कसं एकदम कोरडं आणि व्यवस्थित भाजी झालेली आहे. तुम्हाला आवडली ना तर नक्की तुम्ही करून बघा, खरंच छान आहे. त्याची थोडीशी वाफ दडपवायची. भाजी पण आता झालेली आहे मस्त. पूर्ण डिटेलमध्ये मी रेसिपी तुम्हाला सांगितलेली आहे, आणि तुम्ही नक्की करून बघा कशी वाटते ते पण मला नक्की सांगा. भाजी झाल्यानंतर लगेच मी ती काढून ठेवते, म्हणजे कसं आहे कढई लगेच दुसऱ्या भाजीसाठी मोकळी होऊन जाईल. तर आता मी भाजी पण काढून ठेवलेली आहे. बघा भाजी कशी झालेली छान आणि मस्त एकदम मोकळी मोकळी झालेली नाही. बघा मामाने ना एक पक्षी घेऊन आले होते, कसला एक कोकिळा आहे का काय मला नाही नक्की माहिती. तर नेवानी आता मी लगेच भाजी आहे ना सोयाबीनची भाजी करायची होती, तर मी त्याच कढई धुवून आणि त्याच कढईमध्ये ना सोयाबीन उकडत ठेवली. सोयाबीन उकडताना त्याच्यात थोडंसं ना मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि बारीकच सोयाबीन आम्ही वापरतो, मोठी सोयाबीन नाही वापरत, म्हणजे मला तर बिलकुल आवडत नाही ती मोठी सोयाबीन, छोटी सोयाबीनच आवडते. बघा छान, आणि ती ना छानपैकी पिळून घ्यायची, 2 पाण्याने धुवून आणि मग पिळून घ्यायची, जेणेकरून त्याच्यातलं पाणी ना व्यवस्थित निघून जाईल. कढईमध्ये ना सोयाबीन छान आहे ना परतून घ्यायची, म्हणजे कसं आहे त्याला थोडासा लालसरपणा येईल ना तोपर्यंत थोडंसं तेल टाकून येणे छान परतवायचं आहे. थोडंसं लाल होईपर्यंत छान परतून घ्यायची, जेणेकरून आहे ना त्याला छान असे टेस्ट आणि चव पण लागेल. आणि हे बघा कढईत आहे ना थोडंसं तेल ओतून घ्यायचं, 2 चमचे म्हणजे 2 उभे तेल ओतून घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये लसूण आणि थोडे जिरे टाकून कढीपत्ता टाकून छान परतून घ्यायची आहे. तर कांदा आणि अद्रकची पेस्ट होती तर ती पण टाकलेली आहे, त्याने थोडीशी चव येईल त्याच्यामुळे.
तर सोयाबीनची भाजी ना कुणी मसाल्याची पण करतं म्हणजे वाटण करून, तर मी साधी सोपी शेंगदाण्याचा कुट्टा टाकून करणार आहे. मसाल्याचं ना आत्याला म्हणजे माझ्या सासूबाईंना जास्त काही चालत नाही, त्याच्यामुळे ना जास्त मसाल्याचं करत नाही. त्याच्यामध्ये लाल मिरची, हळद, आपला घरचा मसाला आणि मॅगी मसाला मी टाकलेला आहे थोडंसं चव छान आहे ना. व्यवस्थित सोयाबीन टाकून परतून घेतली आणि थोडीशी वाफ दडपवली होती. नंतर आता थोडंसं उकळीचं गरम पाणी टाकलेलं आहे व्यवस्थित आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. भाज्यांमध्ये ना उकळीचंच पाणी टाकायचं आहे, जेणेकरून ना भाजी ना चवदार लागते. आणि उकळी आल्यानंतरून ना जो शेंगदाण्याचा कूट केलेला होता ना तो टाकायचा आहे. एकामीच तो कूट टाकायचा नाही, थोडाच टाकायचा आहे, नाही तरी ना त्याचे गठोळे तयार होतील. त्याच्यामुळे थोडं टाकून आणि व्यवस्थित हलवून घ्यायची. तर आणि आता परत त्याला एक उकळी येऊन द्यायची आणि म्हणजे आपली भाजी रेडी आहे. तर सोयाबीनची भाजी होईपर्यंत आहे ना आता लगेच मी माझ्या बेसिंगवर जेवढे भांडे होते ते घासून घेतले. मी नेहमी असंच करते का आपले म्हणजे स्वयंपाक करता करता आहे ना थोडेफार भांडे असं ते पण घासून घेते, म्हणजे जास्त काही ना लोड येत नाही. इकडं बघा स्वामीचं चाललं होतं का मला काहीतरी खायला दे, तर त्याला आहे ना थोडीशी शेव दिली तर त्याने ती पण नाही खाल्ली. लगेच त्याला आता चमचा पण लागतो, पाणी पण लागतं, त्याचं असंच राहतं. तर लगेच चमचा पाणी मग लगेच सर्व मिक्स करून घेते. बघा माझी भाजी पण झालेली आणि संध्याकाळची ना देवपूजा पण झाली. बघा किती छान आणि सुंदर माझं देवघर वाटतंय. पण फुलंच नाही आहे, त्याच्यामुळे ना थोडंसं आधुरं वाटतं. पण लाईट लावल्यामुळे ना खरंच छान वाटतं. खूप दिवस झाले लाईट नव्हती देवाऱ्यात. तर आता माझ्या पोळ्या नव्हत्या करायच्या मला, तर पोळ्या ह्या सकाळच्याच होत्या. आता फक्त म्हटले 2-3 भाकरी करी आणि कारल्याची भाजी, सोयाबीनची भाजी आणि भात एवढं करून घेतलं. आणि मग आता सर्व किचन आवरलेलं होतं. दूध पण बाकी राहिलं होतं तापवायचं. तर मला आता कुटी पण भरून द्यायची होती, त्याच्यामुळे तिकडं जाणार होते. आणि हे पाणी ना बर्फाचं करून ठेवतं, कारण की आता पावसाळ्याचे दिवस आहे. पावसाळ्यात आहे ना कसं फ्रीजमध्ये दूध राहतात आणि लाईटी गेल्या तर मग परत दूध खराब होऊन जाईल ना, त्याच्यामुळे ना मग बर्फाचं पाणी करून ठेवतो. म्हणजे कसं लाईटी गेल्या तरी त्या पिशव्या आहे ना बर्फाच्या पाण्यात ठेवलं तरी खराब होणार नाही. काय करायचंय ते काय करायचंय? झाले का लिहून? 3च लिहिले ना? 3-4 लिहिले. तो बेडवर बघ बरं किती पसारा करून ठेवलाय, तेवढं आवरून घे. स्वयंपाक झालेला आहे, पण मला आता भाकरी करायच्या आहे. तर बघते गरम गरमच भाकरी करीन, तोपर्यंत नाही करणार. माझ्या गळ्यातली पोत आहे ना स्वामीने तोडली, सारखा तोडत राहतो, त्याच्यामुळे ना मी साधीच घालते. म्हणजे साधीच घालावा, कारण की तो तोडत राहतो सारखं आणि आजकाल सोनं खूप महाग आहे. आणि आता साधी पण त्याने 2 टाईम म्हणजे कितीच तोडले अशा. का सर्दी झाली? आता मला दुकानात पण जायचं, तो ब्लाऊज म्हणजे चल आवरलेलं आहे तर ब्लाऊज शिवून म्हणजे एखादा तरी शिवून होईल. पण माझा लहान भाऊ म्हणजे प्रसाद येतोय आणि त्याची बायको, म्हणून असे दोघंजणं पण येऊ राहिले, त्याच्यामुळे मी बसली म्हणजे चल आता बघू. आणि आता मस्त गरम गरम भाकरी करेल सगळी जेवायला आल्यानंतरच, आता नाही करणार. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय. श्री स्वामी समर्थ सर्वांना. अनु स्वामी ना गावात गेलेला आहे नाही, म्हणजे कुठे गेलाय का खरं स्वामी? मंदिरात गेलाय का? अभ्यास करत होते. अभ्यास करत होती का मोबाईल पाहत होती? अभ्यास आता आहे ना मोबाईलवर कडी लावून चालू होती बाहेर.